नमो दत्त नमो दत्त नमो दत्त. सर्व दत्तदेसींना सस्नेह नमो दत्त. दत्तदेसी हो, दत्तगुजबाईने म्हटलं की दत्त महाराजांविषयी काही ना काहीतरी विशेष असं आपल्याला ऐकायला भेटत असतं आणि दत्तप्रभूंविषयी आपण काहीतरी गुपित नेहमी ओळखण्याचा आपला प्रयत्न असतो. जे दत्तप्रभूंनी दिलं ते जगापर्यंत मांडावं आणि जगाने त्यातून तत्वबोध घेऊन जे काही चुकीच्या भ्रामक कल्पना असतील, चुकीचे जे काही मनामध्ये विचार असतील तर ते विचाराला खंडित करून या ठिकाणी जे सोज्वळ आहे, जे उदात्त आहे आणि जे सोयीस्कर आणि जे महत्वाचं आहे तेच आपण घ्यावं आणि जे काही भ्रम आहे तर त्याला मूठमाती द्यावी, अशा पद्धतीनं दत्तगुजबाईंचं कामकाज नेहमी चालू असतं. दत्तदेसी आपला सुद्धा अखंड असा प्रतिसाद असतो. अनेक जण दत्तगुजबाईंनीला सबस्क्राईब करत असतात, शेअर करत असतात आणि आवडल्यावर लाईक सुद्धा करत असतात. तुमचं फार मोठा प्रतिसाद आहे. तुम्हाला सुद्धा दत्त महाराजांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा असते आणि म्हणून दत्तगुजबाईंच्या माध्यमातून आपण सुद्धा ही जिज्ञासा पूर्ण करत असतात. सर्वता ही दत्तप्रभूंचीच कृपा असते. दत्तदेसी योगेश दाभाडे तुमच्यातीलच एक आहे आणि म्हणून तो तुमच्याशी नेहमी दत्तगुज साधत असतो. म्हणून दत्तदेसी हो, या ठिकाणी आजचे दत्तगुज आहे तर ते आजचं दत्तगुज म्हणजे गाणगापूर भीमा अमरजा संगम स्नान या विषयावरती आहे. तर भीमा अमरजा संगम याची जर आपण महती पाहिली, याचं जर महत्व पाहिलं तर हे एवढं अनन्यसाधारण महत्व आहे. या भीमा अमरजा संगमामध्ये अष्टतीर्थ महाराजांनी दाखवून दिलेली आहेत, श्रीगुरूंनी दाखवून दिलेली आहेत. या अष्टतीर्थामध्ये जर स्नान केलं तर प्रत्येक स्नानाचं एक वेगळं असं महत्व आहे. दत्तदेसी हो, 8 तीर्थ आहेत आणि त्या 8 तीर्थामध्ये वेगवेगळ्या तीर्थाचं वेगवेगळं महत्व आहे. मग त्याच्यामध्ये कोटी तीर्थ असेल, वाराणसी तीर्थ असेल, पाप विनाशिनी तीर्थ असेल, रुद्रपाद तीर्थ असेल, चक्रतीर्थ असेल, मनमत तीर्थ असेल, षटकुल तीर्थ असेल, असे नानाविध तीर्थ याच्यामध्ये 8 प्रकारची सद्गुरूंनी आपल्या सर्वांसाठी खुली करून दिली आहेत. ज्यांना काशीमध्ये जाणं होत नाही, ज्यांना गयाला जाणं होत नाही, ज्यांना प्रयागराजमध्ये जाणं होत नाही, त्यांनी गाणगापूरमध्ये राहून त्या तीर्थावर तिथी जर विधिविधानानुसार जर क्रिया केली, तिथी पूजाविधी केली तर ते संपूर्ण फळ तुम्हाला एकट्या गाणगापूर तीर्थयात्रेने भेटणार आहे. एवढं महत्व या गाणगापूर तीर्थयात्रेचं आहे. तर दत्तदेसी हो, हा भीमा अमरजा संगम आहे, हा एकदम पवित्र असा संगम आहे. नवे तर अमृत कुंभ आणि त्या अमृत कुंभामधून जे काही अमृत बिंदू पडला तर त्याच्यामधून जी उत्पन्न झाली तर ती संजीवनी नदी म्हणजे अमरजा आहे. आणि भीमा नदी उत्तर वाहिनी असल्यामुळं श्रीगुरु स्वतः गुरुचरित्रामध्ये सांगतात की भीमा नदी उत्तर वाहिनी असल्यामुळं गंगा नदीला काय करता तुम्ही, त्या गंगा नदीपेक्षा सुद्धा विशेष असं महत्व, विशेष असे पुण्यदायिनी ही भीमा नदी उत्तर वाहिनी असल्यामुळं आहे. तर अशा पद्धतीने ही नदी आहे. आणि मग या भीमा अमरजा संगमामध्ये जे काही महत्व आहे दत्तदेसी योगेश दाभाडेंनी सांगितलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये आम्ही वाचलेलं आहे, गुरुचरित्राच्या पारायणामधून आम्हाला समजलेलं आहे, उमजलेलं आहे. आणि मग हे सर्व काही असताना मग आम्ही लगेच गाणगापुराकडे धाव घेतो आणि मग भीमा अमरजा संगमामध्ये जातो, स्नान वगैरे करतो आणि मग त्या ठिकाणी जे आम्हाला चित्र पाहायला भेटतं ते मात्र फारच विचित्र आणि फारच डोळ्याला पाहू नये अशा पद्धतीचं असतं. बऱ्याच जणांचा हाच प्रश्न असतो की भीमा अमरजा संगमामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला जे पाहायला भेटतं ते फार विचित्र असतं. तुम्ही म्हणाल नेमकं विचित्र काय असतं? त्या पाण्यामध्ये, भीमा अमरजा संगमामध्ये, त्या तीर्थ जलामध्ये, त्या पवित्र नदीच्या पाण्यामध्ये आपले जे काही श्रद्धाळू आहेत तर ते श्रद्धाळू माणसं असा पराक्रम करतात की स्वतःचे कपडे जे आहेत ते तसेच नदीमध्ये सोडून देतात. फारच चुकीची कल्पना आहे, फारच चुकीची समजूत आहे की भीमा अमरजा संगमामध्ये जर आम्ही स्नान करून आमचे कपडे जर सोडून दिले तर आमची इडापिडा काय असेल ते टळले जाते, आमच्या बाधा वगैरे काय असतील ते निघून जातात, आमच्या जे काही रोगराई वगैरे असेल ते संपूर्ण निघून जाते. दत्तदेसी मला एक सांगा, जर असं काही असेल ठीक आहे, मी मान्य करतो
तुमचंही खरं असू शकतं नाही असं नाही, पण दत्तदेसी हो, शास्त्रानुसार तुम्ही असं मला पुराव्यानिशी दाखवून द्या की भीमा अमरजा नदीमध्ये आपण जर आपले परिधान केलेले कपडे तसेच सोडून दिले म्हणजे आपली रोगराई मुक्त होते, बाधा मुक्त होते, पिढा आपली टळून जाते. अशा पद्धतीनं गुरुचरित्रामध्ये किंवा कुठल्या अशा ग्रंथामध्ये मला त्याचे पुरावे दाखवा, त्याचं शास्त्रसंमत असं विधान दाखवा. असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही दत्तदेसी हो. हे आपल्या मनातली एक भ्रामक कल्पना आहे की भीमा अमरच्या संगमामध्ये आम्ही आमच्या अंगावरचे कपडे तसे सोडून द्यावेत आणि मग आमची रोगराई टळेल. दत्तदेसी हो, रोग नेमके निर्माण का होतात हा महत्वाचा प्रश्न आहे. रोग ज्यावेळेस पाप वाढतं त्यावेळेस निर्माण होतात असं शास्त्र सांगतं. मग हे पाप कसं वाढतं, तर दुष्कर्म केल्याने पाप वाढतं, वाईट काम केल्याने पाप वाढतं, आणि हे पाप वाढलं की मग रोग होतात. आणि रोग मिटवण्यासाठी आम्ही गाणगापूरला जातो, कारण की तिथं वैद्यांचाही वैद्य श्री गुरुराज बसलेला आहे. भीमा अमरच्या संगमावरती तो तीर्थराज त्या ठिकाणी बसलेला आहे. दत्तदेसी हो, मग हे असं असताना स्नान करण्यापर्यंत ठीक आहे, स्नान करावं. मग ते एकादशीला करावं, माघ महिन्यात करावं, कार्तिक महिन्यात करावं, संक्रांतीच्या काळात करावं, विविध असे पर्वणीच्या काळामध्ये स्नान करावं, असं विशेष महत्त्व त्याचं श्रीगुरूंनी आपल्या सर्व दत्तदेसींना गुरुचरित्रामधून सांगितलेलं दिसून येतं. पण दत्तदेसी हो, श्रीगुरूंनी असं सांगितलं नाही की अंगावरचे कपडे काढून ते नदीमध्ये तसेच टाकून द्यावेत आणि जल हे प्रदूषित करावं, जलप्रदूषण त्या पवित्र स्थानाचं वाढवावं, असं श्रीगुरूंनी कुठे सांगितलंय असं मला काय आतापर्यंत हा व्हिडिओही मी सादर करतोय तुमच्या पुढं, तर आधी गुरुचरित्राचा पूर्ण अध्याय वाचला, मला वाटलं माझं चुकतं की काय. पण असं गुरुचरित्रातील अध्याय 49, काही ठिकाणी 48, तर हे दोन्ही अध्याय वाचा, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेही असं दिसणार नाही. रत्नाईची कथा आलेली आहे. श्रीगुरूंची बहीण रत्नाई, तिला कुष्ठरोग होता, म्हणून महाराजांनी तिला त्या नदीमध्ये स्नान करायला सांगितलं. मग हे कुष्ठरोग कसा झाला, तर पाप तिचं वाढलेलं होतं तेवढं. मग हे पाप कसं, तर तिच्याकडून दुष्कृत्य घडलं होतं की नुकत्याच जन्मलेल्या मांजरीच्या 5 पिल्लांना तिने मारलं होतं, त्यांचा तिने जीव घेतला होता. अशा पद्धतीने दुष्कृत्य तिच्याकडून घडलं, त्याचं पाप झालं, आणि त्या पापामुळं तिला कुष्ठरोग त्या ठिकाणी जडला गेला होता. आणि म्हणून त्यातून मुक्त होण्यासाठी श्रीगुरूंनी तिला पापविनाशी तीर्थामध्ये स्नान करण्यास सांगितलं. असा एक आशय, असा संदर्भ गुरुचरित्रामध्ये आहे. परंतु संपूर्ण कपडे काढून द्या अशा पद्धतीचा आशय संदर्भ गुरुचरित्रामध्ये कुठं नाही. मग तुम्ही हे कृत्य का करता? या संबंधित तेथील जे काही सफाई कर्मचारी आहेत ते तर फारच चिंतित होते. त्यांच्याशी माझा त्या दिवशी गाणगापूरला गेलो तर माझं बोलणं झालं. नाना तऱ्हेचे कपडे, विशेष करून महिलांचे नको नको ते कपडे त्या ठिकाणी त्यांना उचलावे लागतात. त्यांना ते जे काही नदी पात्र आहे ते स्वच्छ करण्यासाठी ते कार्य करावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीनं निर्लज्जपणाची फार मोठी पातळी ओलांडणारं हे दुष्कृत्य आहे. ते कार्य साफसफाईचं या सफाई कर्मचाऱ्यांना करावं लागतं. तिथले दिग्गज मंडळी आहेत तर त्यांनी सुद्धा याबाबत खंत व्यक्त करताना आम्हाला दिसली. दत्तदेसी हो, नदीमध्ये कपडे सोडले म्हणजे तुमचं पाप गेलं असं नाही, तर उलटा तुम्ही नदी प्रदूषित करतात, हे पाप तुमच्या माथी घेऊन जाता. हे सगळ्यात मोठे वाईट गोष्ट आहे, सगळ्यात मोठी पापाची गोष्ट आहे. हे फार मोठा महापातक आहे असं तिथील काही दिग्गजांनी सांगितलं. नदी प्रदूषित करणं आज हा दत्त महाराजांचा ठेवा आहे. ते तीर्थ आहे, त्याच्यामध्ये अनेक जण स्नान करतायत, आणि आम्ही आमचे घालणारे जे घालतो आम्ही कपडे दैनंदिन जीवनामध्ये, तर ते काही काही जण जर मुळात जुने कपडे घालून जातात, ते सोडायचे तर आहेत ना, नवे कशाला, जुने सोडून देऊयात. एवढे काही काही माणसं स्वार्थी आहेत. जुने कपडे सोडण्यासाठी गाणगापूरला जाणारे काही काही मंडळी आहे, आणि मग ते कपडे नेणार ते गाणगापूरला त्या नदीमध्ये सोडणार. अक्षरशः जर त्या नदीमध्ये त्या तीर्थामध्ये जर आम्ही पाय ठेवलं त्या संगमावरती, तर खाली सर्व कापडच कापड लागतात. नदीमध्ये माती कुठे हे आम्हाला शोधत बसावं लागतं.
नदीच्या काठावरती संपूर्ण कापडच पडलेली आहेत आणि मग ते सफाई कर्मचारी त्या ठिकाणचे येतात, ते गोळा करतात, कुठेतरी ढीग लावून देतात, त्याची विल्हेवाट लावतात. हे कार्य त्यांना करावं लागतं. मग त्यात कपडे, नाना तऱ्हेचे कपडे आहेत. त्यात मग पुरुषांचे कपडे वेगळे, महिलांचे कपडे वेगळे, कपड्यांचे प्रकार आहेत, कपड्यांची स्वच्छता अस्वच्छता हा विषय आहे. मग हे सर्व गोष्टी त्यांना स्वतःच्या हाताने कराव्या लागतात. आणि मग हे असं असताना हे पुण्य आहे की पाप आहे हे प्रत्येक गाणगापूर यात्रेने या ठिकाणी ठरवलं पाहिजे. आणि म्हणून नदी ही दत्त महाराजांचा एक ठेवा आहे आपल्यासाठी. दत्त महाराज आज आपल्याला गुरुचरित्रातून सांगतात की या नदीमध्ये तुम्ही स्नान करा, ही फार पवित्र नदी आहे. तर त्या नदीचं पावित्र्य राखणं हे सुद्धा आपलं जबाबदारी आहे, हे आपले कर्तव्य आहे दत्तदेसी हो. आणि हे जर कर्तव्य आपण जर बजावत नसू तर काही दिवसांनी भीमा अमरच्या संगमामध्ये स्नानबंदी सुद्धा होऊ शकते. ही पाऊल उचलावं लागू शकतं तेथील ट्रस्ट मंडळीला. असंही होऊ शकतं, भविष्यात सांगता येत नाही. त्याला जबाबदार आपणच असू. आपल्याला नीट वागता येत नाही आणि मग आपण त्याच्याविषयी नेहमी काहीतरी कुजबूज करत असतो, हे असंच का घडलं, ते तसंच का घडलं. दत्तदेसी हो, आपलं एक कृत्य फार मोठ्या परिणामाला जबाबदार असतं. आणि त्याच्यामुळं भीमा अमरच्या संगमामध्ये गेल्याच्या नंतर स्नानच करावं. तिथं कसल्या प्रकारचा केर कचरा होणार नाही किंवा अंगावरतील जे काही कपडे आहेत तर ते कपडे कोणी सोडू नये. असं कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही की नदीमध्ये कपडे सोडून द्यायचे असतात. असं कधीच कुठेही लिहिलेलं नाही. दत्तदेसी हो, कपडे सोडायचे असतील तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावू शकतात. आणि जगामध्ये असं कोणतंही शास्त्र नाही की कपडे सोडल्यामुळे रोग जातो, सत्कर्म केल्यामुळे रोग जातो असं म्हटलं तरी काही ठीक आहे. चांगलं कर्म तुम्हाला करण्यासाठी एक उत्तेजना भेटावी. आता ठीक आहे, तू वाईट कर्म केलंस, तुझं पाप झालंय, तू जर नदीमध्ये स्नान केलं तर इथे तुझं पाप तू मुक्त होशील, परंतु पुन्हा तू पाप करू नयेस म्हणून तुला एक नव संजीवनी देणारी भीमा अमरजा आहे. पण पुन्हा आम्ही पाप करतो आणि पुन्हा नदीमध्ये कपडे सोडून देतो आणि पुन्हा आमचं मागचे पाडे 55 चालूच आहेत. फार चुकीची पद्धत आहे. आणि मग हे असं असताना नदीची पवित्रता, नदीची स्वच्छता ह्या सर्व गोष्टी राखणं ही काळाची गरज आहे. म्हणून दत्तगुरु या ठिकाणी यासाठी साधत आहेत की तेथील काही मंडळीशी माझं बोलणं झालं आणि बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी खंत व्यक्त केली. म्हणून एक दत्त प्रचारक, तसं माझं तर काही अधिकार नाही कोणाला काही सांगायचं. मी काय दत्त साम्राज्याचा प्रणेता वगैरे, कोणी उद्गाता वगैरे तसं काही नाही. मी एक सर्वसाधारण तुमच्यातीलच आहे. परंतु आपण सर्व दत्तदेसी एकत्र आहोत, आपण सर्व दत्तदेसी एक आहोत. आणि आपण जर चांगल्या गोष्टी ठरवल्या तर भविष्यातील येणाऱ्या पिढीला सुद्धा चांगले संस्कार भेटतील, त्यांना सुद्धा त्या पद्धतीची सवय लागेल. अष्टतीर्थाला जायचं म्हटल्याच्या नंतर नवीन पिढीला सांगावं नाही लागत. जी माणसं चाललीत ना त्यांच्या मागे ते निघतात. मग ते सांगतात. एक आजोबा होते, वयोवृद्ध होते, त्यांच्या सोबत काही तरुण मंडळी होती. मग ती विचारायची, इथं का पाणी वाचायचं, इथं का पाणी वाहायचं, इथं का जल वाहायचं, हा देव कोणचा आहे, हे याला काय म्हणतात. नवीन पिढी त्यांना काही माहीत नव्हतं. मग ते आजोबा सांगायचे, हे पाप विनाशिनी तीर्थ आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने, या ठिकाणी असं महत्व श्रीगुरूंनी सांगितलेलं आहे. हे कोटी तीर्थ आहे, हे वाराणसीचं तीर्थ आहे, हे रुद्रपाद तीर्थ आहे. ते त्यांना सांगायचे, मी त्यांच्या सोबतच होतो. मग असं असताना जे पुढील जे काही माणसं आहेत तर त्यांच्या मागून येणारी माणसं ही त्यांच्या पद्धतीने आचरण करत असतात. पण आपण जर कपडे सोडून जर फार मोठे तिथं गठ्ठ्याचे गठ्ठे जर कपड्याचे सोडून देत असू, नदी जर प्रदूषित करत असू, तर येणारी पिढी आपल्यापेक्षा हुशार आहे. म्हणून ती घरातल्या गोधाड्या बांधून आणून सोडून देते. म्हणजे घरातील सुद्धा आमचं सगळं पाप निघून जायला पाहिजे म्हणून चला ट्रक भरून गोधाड्या आणून त्या भीमा अमरच्या मध्ये सोडायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. अशी हुशार पिढी आजची आहे. त्याच्यामुळं आपण आपले कपडे सोडणे आता बंद करावेत अशी माझी विनंती असेल. आणि आपण भीमा अमरच्या संगमाला जे काही पवित्रता आहे आणि जी स्वच्छता आहे तर त्यानुसार वागणूक द्यावी. त्यानुसार आपण भीमा अमरच्या संगमासोबत वागावं. आणि जी काही भीमा आणि अमरजा यांचा जो संगम आहे तर त्या संगमावरती आपण प्रेम करावं. ते आपलं स्थान आहे, आपल्या दत्त महाराजांचं स्थान आहे. आणि त्या दत्त महाराजांच्या स्थानावरती जाऊन अशी घाण करून येणं
हे महापुण्याचं कधीच कार्य असू शकत नाही, तर हे महापातकाचं कार्य असू शकतं दत्तदेव. म्हणून कुठलंही गंगा स्वच्छता अभियान असेल आपल्या भारतामध्ये राबवावं लागलं. कशामुळं? आपल्यामुळं. आपल्या ज्या काही भ्रामक कल्पना आहेत ना, तर ह्या कल्पनाच भविष्यामध्ये कधी कधी जीव घेण्या ठरतात. म्हणून अशा पद्धतीने जर जल प्रदूषित होत जर राहिलं तर माणसाचे रोग जाणार नाहीत, तर माणसाला रोग व्हायला सुरुवात होतील आणि मग लोकांची भावना बदलेल. तिथं रोग जात नाहीत बाबा, रोग होतात, गुरुचरित्र खोटं आहे असं म्हणतील काही काही लोक. ज्यावेळेस आम्ही अस्वच्छपणे वागू, निर्लज्जपणे अशा कपडे कुठेही सोडून देऊ, तर त्यावेळेस असं भविष्यात घडू शकतं. ही गोष्ट नाकारताच येत नाही दत्तदेव. फार मोठं हृदयद्रावक अशा पद्धतीचं हे चित्रण भविष्यातील असू शकतं. आणि म्हणून दत्त महाराजांनी आपल्याला योग्य तेच दिलेलं आहे, पण आपल्याला योग्य ते घेता येत नाही, आपल्याला योग्य ते सांभाळता येत नाही, आपल्याला नियमावली पाळता येत नाही. तो आपल्या बुद्धीचा दोष आहे, तो आपल्या कर्माचा दोष आहे. पण शेवटी जे आपण खापर फोडतो ते दत्त महाराजांच्या माथावरतीच फोडतो. गुन्हा आपण करायचा आणि कारण वगैरे म्हटलं ते लोकांच्या माथी मारायची. कोणामुळे घडलं तर त्याच्यामुळं घडलं, बोट जगागर करायचं, तर ही आपली मनोवृत्ती आहे. तर ही मनोवृत्ती किमान आपल्या तीर्थस्थळांविषयी तरी नसावी, किमान आपल्या दत्तप्रभूंविषयी तरी नसावी, जे आपलं आराध्य आहे त्याच्याविषयी तरी नसावी. आणि म्हणून ह्या अशा गोष्टी आपण करायला नाही पाहिजेत. भीमा अमरजा नदीमध्ये कुठलंही वस्त्र सोडता कामा नये, जल प्रदूषित करता कामा नये. तर जलाची स्वच्छता आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भीमा अमरजा संगमामध्ये काही काही लोक असे सांगतात की बरेच जणांची रोगमुक्ती झालेली आहे. कोड नावाचा जो रोग असतो, कोड, तर ते कोड काही काहींचे बरे झालेले आहेत असे अनुभव लोक सांगतात. खरोखर त्या पाण्यामध्ये एक विशेष महत्त्व आहे. श्री गुरूंनी सांगितलं, उगाच नाही सांगितलं, तर त्यातील आयुर्वेदिक महत्त्व त्या तीर्थजलातील हे अनन्यसाधारण आहे. म्हणून श्री गुरूंनी आपल्यासाठी ते खुलं केलं. मग आपण तिथं जर पवित्र ठेवलं, पवित्रता जर ठेवली, स्वच्छता जर ठेवली, तर ते आपल्यासाठी भविष्यात सुद्धा त्याच ताकदीने आपल्याला निरोगी जीवनासाठी मदत करेल. ते जल, ते पाणी आपल्यासाठी सुद्धा सहाय्यकारी होईल, आरोग्यदायी होईल. आम्ही जर घाण करत असू तर ते सुद्धा आमच्यासाठी त्याच पद्धतीने वागेल. ज्या पद्धतीने आपण एकमेकांचा आदर करतो त्या पद्धतीने जगातून सुद्धा आपल्याला आदर भेटत असतो. म्हणून जसेच तसे त्या पद्धतीने पाणी सुद्धा आपल्यासोबत वागेल, ही तीर्थजल सुद्धा आपल्यासोबत वागेल. आपण जर आज घाण करू तर उद्या सुद्धा आपल्याला रोगच बाळवणार आहेत, आपण रोगमुक्त होणार नाहीत. जगामध्ये आज अनेक लोकांची रोगमुक्त झाली, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. मग तुम्ही मलाही विचाराल, तुमचा एखादा रोगमुक्त झाला का? तुम्हाला काही अनुभव त्या पाण्याचा आला का? अनुभव नाही तर मग तुम्ही सांगता कसे, असं मलाही विचाराल. दत्तदेवसी हो, त्या दिवशीच गाणगापूरला गेलो आणि रोग वगैरे मला तर तसं काही नाही दत्तप्रभूंच्या कृपेने, परंतु डोक्यामध्ये कोंडा मात्र आहे. तर ज्यावेळेस मी नदी संगमामध्ये स्नान केलं तर माझ्या डोक्यातील कोंडा हा मोकळा झाला आणि डोकं अगदी मोकळं झालं, डोक्यातील केस अगदी मोकळे झाले. तर त्या पाण्यातील हे वैशिष्ट्य आहे. म्हणून हा माझा अनुभव तुम्हाला सांगतो. अगदी मोकळा, कोरा अशा पद्धतीनं सगळं डोकं माझं झालं, केस माझे झाले, अगदी शॅम्पू लावण्याची सुद्धा गरज नाही. अशा पद्धतीनं त्या भीमा अमरजा संगमातील पाण्याचं वैशिष्ट्य आहे. हे माझा स्वतःचा अनुभव. म्हणून जे संतांनी दिलं, जे देवाने दिलं, तर ते दिलं तर त्याच्या मागे काहीतरी विज्ञानच होतं. हे मी नेहमी सांगत आलो आणि आजही सांगतोय, उद्याही सांगणार, भविष्यात सांगत राहणार. पण हे विज्ञान आपण समजावून घेऊन ते आपल्याला सांभाळता आलं पाहिजे, ते जोपासता आलं पाहिजे, त्याचं रक्षण करता आलं पाहिजे. हातात किल्ल्या आल्या म्हणजे कसंही राज्यशासन चालवायचं असं नसतं, त्याने त्या राज्याचा घात होत असतो. त्याच्यामुळं तीर्थजल आपल्या हातात आलंय, मग आपण त्याचं पावित्र्य राखणं, स्वच्छता राखणं आपल्याच हातात आहे. नाहीतर तेच तीर्थजल आपल्या बिमाराचं सुद्धा भविष्यात कारण होऊ शकतं, सांगताच येत नाही. म्हणून पावित्र्य ठेवा तीर्थस्थानांचं, भीमा अमरजा संगमाचं, स्वच्छता ठेवा. आणि असं जर आपण केलं तर भीमा अमरजा आपल्यासाठी संजीवनी असेल,
मृत्यूला सुद्धा हरवणारी भीमा अमरजा आहे. असं महान विशेष महत्त्व गुरुचरित्रात आहे. त्याचा सुद्धा अनुभव आपल्याला यायला लागेल. फक्त आपण ते पावित्र्य जर ठेवलं तर, फक्त आपण ते स्वच्छतानुसार जर वागलो तर. आणि म्हणून दत्तदेसी हो, याच्यासाठीच हा सर्व काही खटाटोप होता की भीमा अमरजा संगम, स्वच्छता, पवित्रता आपण राखावी. कपडे कोणीही त्याच्यामध्ये सोडून देऊ नयेत. कपडे सोडल्याने रोगमुक्ती कधीही होत नसते. दत्तदेसी हो, स्नान केल्याच्या नंतर त्या पाण्याच्या अंशाने आपल्या शरीरावरील काही त्वचाविकार वगैरे निश्चितच बरे होऊ शकतात. परंतु कपडे सोडून दिल्याने रोगमुक्ती होते, ही फार मोठी भ्रामकल्पना आहे. याने महापुण्य नाही तर तुम्हाला महापातकच लागेल, यात तीळ मात्र शंका वाटत नाही. आणि म्हणून ज्याला शास्त्राधार नाही, ज्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, जो बिनबुडाचा असा विचार आहे, तर त्या भ्रामक कल्पनांना तुम्ही थारा देऊ नये. जे विज्ञान आहे, जे सत्य आहे, ज्याला शास्त्राधार आहे, अशाच गोष्टी आम्ही आमच्या डोक्यामध्ये घेत जाव्यात आणि त्यानुसारच आम्ही आचरण करावं. आणि भीमा अमरजा संगमाचं आम्ही पावित्र्य ठेवावं, कपडे सोडू नये, स्वच्छता ठेवावी. तरच आपण मोठ्या पुण्याचे भागीदार होऊ असं मला वाटतं. आणि यासाठीच हे दत्तगुज आपल्या पुढे सादर करत आहे. तरी सर्व दत्तदेसांनी याची विशेष काळजी घ्यावी आणि विशेष दक्ष असावं. प्रत्येकाच्या लक्षात हे असावं की भीमा अमरजा जी काही नदी आहे, तर तिचं स्वच्छता, पवित्रता राखणं हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मला माहिती आहे जिजी दत्तदेसी इथून मागे त्यांनी असं केलं असेल, पण ते भविष्यात करणार नाहीत. ते वचनबद्ध असतील दत्तगुज वाहिनीशी, दत्तदेसी योगेश दाभाडेशी, नवे स्वतः श्री दत्तप्रभू श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी ते वचनबद्ध असतील, ते कटिबद्ध असतील या पद्धतीने वागण्याला आणि या पद्धतीने तीर्थयात्रा करण्याला मला विश्वास आहे. आणि या विश्वासासोबतच आजचे दत्तगुज तुम्हा सर्वांपुढे सादर करत आहे. कळावे तुमचे तरीच एक दत्तदेसी योगेश दाभाडे, बीड. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.